जेव्हापासून माझी डिलिव्हरी झाली आहे ना, तेव्हापासून मी माझ्या फेसकडे लक्ष दिलंच नाही. खरं तर मी आधीपासून माझ्या फेसकडे लक्ष दिलंच नाही, कारण तशी वेळ आलीच नाही. पण आता मी माझ्या फेसकडे सुद्धा लक्ष देणार आहे. माझ्या डिलिव्हरीसोबतच हे मला डार्क सर्कल मिळाले आहे. तर मी बऱ्याच दिवसापासून विचार करते का याच्यासाठी काय करायचं, कसं करायचं. तर मी यूट्यूबवर एक अशी होम रेमेडी बघितली होती, तर आज मी तेच ट्राय करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी हळद, त्यामध्ये कॉफी पावडर आणि थोडंसं मध. ह्या 3 गोष्टी मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या आणि अप्लाय करायला घ्यायचं. आणि खरंच हे मी लावल्यावर मी मोंजेलिका आहे असंच वाटत होतं मला. आणि मी परत विचार केला की हे डार्क सर्कल रिमूव्ह करू शकतो. तर माझ्या फेसवर असे डार्क डलनेस टॅनिंग असेल तेही रिमूव्ह होऊ शकते. तर मी पूर्ण फेसवर अप्लाय करायला घेतलं. तर हे फेसला लावायचं की नाही ते मला काही माहीत नाही, पण आता याचा रिझल्ट बघू कसा येणार आहे. तर आता फेसला लावलंच आहे. तर माझ्या लक्षात आलं की चिवचीही रिॲक्शन बघू. तर मी तिच्याकडे गेले आणि मला अशी टकमक बघत होती आणि असं लागली. आधी तर असंच होती, मग नंतर रडायला लागली. ते फेसवर लावलं होतं ते सगळं असं ड्राय झालं होतं. त्यानंतर फेस वॉश केला आणि तुम्हाला सांगते मला तर खूपच भारी रिझल्ट मिळाला. मस्त असं एकदम फ्रेश वाटत होतं. आणि ही रेमेडी मी भर उन्हामध्ये केली होती आणि त्यात माझ्या फेसवर असे थोडे घामळेसुद्धा झाले आहेत. माझं नाकसुद्धा लाल लाल झालं आहे त्या घामळ्यांनी. त्यामुळे माझा असा फेस थोडा जळजळत होता. तर मी काय केलं, पाण्यामध्ये असे आईस क्यूब टाकले आणि त्यामध्ये तोंड बुडवलं. आणि असं करायला मला तर खूपच मजा येत होती. असं वाटत होतं की यात दिवसभर नाही फेस असं बुडवतच राहावं. तर याने पण मला खूप मस्त रिझल्ट मिळाला. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मला काही एवढं काही स्किन केअरबद्दल काही माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करा. मला भेटूया अशाच एका नेक्स्ट स्किन केअरबद्दल. कसलं स्किन केअर मलाच नाही काही येत. बाय.